मित्रांनो नमस्कार. आज एक व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपण एक कबूतर उडवले आहेत. तर ते कबूतर काय रेंजमध्ये उडतात आणि काय क्वालिटीमध्ये उडतात हे दाखवण्यासाठी बनवलं आहे. तर आता कबूतर खूप लांब गेलेले आहेत मित्रांनो. ही माझी पेटी आहे, माझं लॉफ्ट आहे. पावसाळ्याच्या टुर्नामेंटमध्ये नाव दिल्यामुळे आपण आता एक सेलसाठी काढलेलेच कबूतर आपण उडवायला काढलेले आहेत. आज दुसरा दिवस आहे मित्रांनो त्यांच्या ट्रेनिंगचा. तर मित्रांनो काय कबूतर लांब जाते आणि काय म्हणजे काय पोझिशनमध्ये कबूतर उडत असते हे दाखवण्यासाठी मी एक व्हिडिओ काढतोय तुम्हाला. तर कबुतराची जशी घोड्याची पळण्यामध्ये किंवा बैलाच्या शर्यतीमध्ये त्याची चाल महत्त्वाची असते, तशीच चाल ह्या कबुतरांची पण हवी असती. तर ह्या वाऱ्यामध्ये आणि पावसामध्ये जर व्यवस्थित कबूतर उडवायचे असतील तर आपल्याला त्यांची चाल पण महत्त्वाची आहे. बघू शकता हे कबूतर आले पेटीवर. बघू शकता मित्रांनो आले पेटीवर कबूतर. कशी चाल आहे बघा, एकदम फास्ट आणि एकदम पेटीवर थोड्या वेळेस थांबतात आणि लगेच निघून जातात. बघू शकता. तर ह्यांचं काढायचा मुद्दा काय आहे की ह्या रेंजमध्येच हे कबूतर उडतात, एवढ्याच हाईटवरनं. जास्त वर नाही, जास्त खाली नाही, ह्या रेंजमध्ये कबूतर उडतात. ह्यामध्ये तो ब्लॅक जोड आहे, त्या जोडचं एक पिल्लू आहे. तर तुम्ही चाल बघू शकता कबुतरांची. थोडे दिवस झालेत आज ह्यांना उडवायला काढलेलं आहे, 2-3 दिवस झाले. तर मित्रांनो तो ब्लॅक जोड आहे, त्या जोडची पिल्ले आहेत हे. आणि ही माझा लॉफ्ट आहे. तर पावसाळ्यात टुर्नामेंटमध्ये नाव दिले म्हणून ते कबूतर गेले अजून लांब. बघा कबूतर म्हणजे ह्या पोझिशनमध्ये कबूतर उडावं लागतं. आता दिसतात का नाही माहीत नाही मला, खूप लांब गेले. 1 मिनिटाच्या आत कबूतर एकदम पिठीवर नेऊन निघून जातात. त्यामुळं कबुतरांची चाल पण महत्त्वाची असते मित्रांनो उडण्यामध्ये. तर एवढं सांगायसाठी. आणि आपलं पावसामुळे जरा लॉफ्टचं काम करायचं आहे. तर तुम्हाला एक ऑफर आहे आपल्याकडून. जो एखादा नवीन शौकीन करणार असेल तर त्यासाठी तर उत्तम ऑफर आहे. आपण थोडे कबूतर म्हणजे सेलसाठी आणलेले पूर्ण कबूतर आले बघा. कबूतर बघू शकता तुम्ही. सेलसाठी जे कबूतर आहेत आपल्याकडे ते पूर्ण टोटली आपण थोड्या कमी बजेटमध्ये सगळे कबूतर काढणार आहे. कारण की कबूतर सगळे चांगले देणार आहे आपण. असं काही नाही की कमी बजेट आहे म्हणून कबूतर देणार नाही. कारण की आपल्याला एक थोडं लॉफ्टचं काम करायचं आहे. लॉफ्टमध्ये थोडं पावसामुळे पाणी यायला लागलेलं आहे. त्यामुळे पेटीत जेवढे कबूतर बसतील तेवढेच कबूतर ठेवणार आहे. बाकीची पूर्ण सेल. आता ही पाऊस चालू आहे, बघू शकता तुम्ही. पाऊस चालू आहे, त्या पावसामध्ये ही कबूतर उडत आहेत. आणि पावसाळ्यामध्ये उडतात कबूतर पावसामध्ये. असं काय नाही की माझे जो एकट्याचे उडायला लागलेत, बाकीच्यांचे उडत. मोठ्या पावसात सुद्धा कबूतर उडतात. पण त्यांना ट्रेनिंग देणं हे महत्त्वाचं असतं. काही लोक म्हणतात पावसाळ्यात एवढे काय करावं लागत नाही. कसं सगळ्या ऋतूमध्ये कबुतराची मेहनत ही घ्यावं लागते. एखाद्या वेळेस कबुतराचे पंख भिजल्यानंतर त्याला पण गरम शेक द्यावा लागतो मित्रांनो. असं नाही की पावसाळ्यात काय मेहनत नाही. पावसाळ्यात पण मेहनत आहे, उन्हाळ्यात पण आहे आणि थंडीत पण आहे. त्यामुळे मित्रांनो कुठल्या पण ऋतूमध्ये कबूतर उडवणं सोपं नाही. काही लोक म्हणतात पावसाळ्यात कुठले पण कबूतर उडतात, उडत नसतात कुठले पण. बघू शकताय तुम्ही गेले अजून लांब. अशा क्वालिटीचे कबूतर तुम्हाला समृद्धी पिजन लॉफ्ट ह्या चॅनलवर मिळणार आहेत. आणि फुल गॅरंटी. आता ही ब्लॅक जोड आहे माझ्याकडे व्हाईट डोळ्यामध्ये, त्याचं पिल्लू आहे. भरपूर लोकांना वाटत होतं की कबूतर उडणार नाहीत त्यातले. त्याचं नाक वगैरे थोडं मोठं आहे, त्यामुळं लोकांना शंका येते. पण मित्रांनो तुम्ही नेऊन बघा, उडवून बघा, मी आहे ना नाही उडल्यानंतर. मी एवढं तुम्हाला गॅरंटी देतो आहे. म्हणजे काय तर असल्याशिवाय गॅरंटी मी देत नाही कोणाला. पण तुम्हाला मी एवढी गॅरंटी देतो आहे. बघा आले कबूतर बघा.
अशी कबुतराची उडान जर असेल ना तर तुमचे 100% कबूतर दिवसभर आरामात उडतील. आता हे कबूतर 2-3 दिवस झालेले आहेत. यांची चाल व्यवस्थित. चालीचं महत्त्व म्हणजे काय, कबूतर खुराक वगैरे किंवा खाण्यावर चाल होत नसती. चाल ही तुम्हाला त्याच्या रक्तामध्येच पाहिजे. गट्ट्यात उडणं हे पण थोडंफार रक्तात असतं. गट्टा लावणं हे पण रक्तातच पाहिजे मित्रांनो, मिळून मिसळून उडण्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला सेलसाठी मिळेल. आणि चांगल्या क्वालिटीचे कबूतर किती लांब गेलेत बघा. आता अजून किती, आत्ताच बोलत होतो तेवढ्यावरच कबूतर किती लांब गेलेत बघा. असे कबूतर उडले पाहिजे मित्रांनो, तरच ते कबूतर घारबैरीच्या वारातून पण वाचतील. आणि घारबैरीसाठी पण कबूतर लांब जाणं महत्त्वाचं आहे बरं का मित्रांनो. आता माझा मित्र एक परशुराम पुजारी काय म्हणला की घारबैरीच्या कुठलं कबूतर वाचत नाही. हो, वाचत नाही कुठलं कबूतर, पण मित्रांनो लांब गेल्यानंतर त्याचा मार पण कमी होतो. मला कमेंट केली ती परशुराम पुजारीने, त्याचं उत्तर आज देतो मी या व्हिडिओतनं. लांब कबूतर फास्ट उडाल्यानंतर बहिऱ्याला पण गावायचं थोडं अवघड जात असतं. बघू शकता आली पेटीवर कबूतर. असे पावसात कबूतर उडावे लागतात मित्रांनो. पाऊस जोरात चालू झालेला आहे बघू शकता. खोटं काय बोलत नाही आपण मित्रांनो, जे आहे ते रिअल सांगत असतो. बघा चाल बघा कबुतरांची एकदम. आता हे कबूतर 6-7 तास मारूनच बसणार आपल्यापाशी, किती जरी मोठा पाऊस आला तरी. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सेलसाठी व्हिडिओ असेल. पाऊस थांबल्यानंतर व्हिडिओ लगेच अपलोड केला जाईल.